ॐ कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: कामक्रोधापासून अलिप्त चित्ताला जिंकलेले व परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले अशा ज्ञानी पुरुषांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच प्राप्त आहे. सर्वभूतहिते रताः, सर्व लोकांच्या कल्याणार्थ कर्म करण्यासाठी जे सतत झटत असतात अशा लोकांबद्दल मागील श्लोकात सांगितलं आहे. समाजाचा व्यवहार सुरळीतपणाने आणि कार्यक्षमतेने चालण्यासाठी समाजहित बघणं आवश्यक आहे. आपण या समाजात राहतो ना, मग सामाजिक कर्तव्यांची जाणीव असल्याशिवाय व्यक्ती समाजाचा जबाबदार घटक म्हणून एकत्र राहू शकत नाही बरं. आणि संघटित समंजस समाज जीवनाशिवाय व्यक्ती जीवनाची कल्पना करता येत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय या विचाराने सगळ्या लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी काम करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांना शिक्षण देणं हा होय. हे शिक्षण कसं असावं तर मानव्याच्या दिशेने विकसित होत राहणं हेच खरं शिक्षण होय. स्वामी विवेकानंद यालाच माणूस घडवणारे, राष्ट्राची उभारणी करणारे शिक्षण आणि धर्म असं म्हणतात. ज्यांनी सर्व चराचरात शाश्वत आत्म्याची किंवा परब्रह्माची अनुभूती घेतलेली आहे तोच सर्वांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी कर्म करू शकतो बरं. सर्वांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी समस्त प्राणी मात्रांसाठी कर्म करण्याचं श्रेष्ठ ध्येय भगवद्गीता आपल्या समोर ठेवते. ब्रह्मनिर्वाण पदापर्यंत पोहोचलेला पुरुष गीतेने समोर ठेवलेलं ध्येय साध्य करू शकतो बरं. यासाठी चित्ताचं नियमन करणं आवश्यक असतं. चित्तात उठणाऱ्या संकल्प विकल्पांच्या वृत्ती थांबवून चित्त स्थिर करणं आवश्यक असतं. जसं स्थिर आणि शांत पाण्यामध्ये स्वच्छ आणि स्पष्ट प्रतिबिंब दिसतं ना, तसंच शांत आणि स्थिर चित्तात आत्मस्वरूपाचं दर्शन घडतं. म्हणूनच योगश्चित्तवृत्ती निरोधः असं पातंजल योगसूत्रात प्रारंभीच म्हटलं आहे. चित्तशुद्धी किंवा चित्तनिरोध केल्यानंतर साधक कामक्रोधापासून मुक्त होतो. कामक्रोध वियुक्तानां, कामक्रोधरहित अशा महात्म्यांच्या सर्व क्रिया या लोकांच्या सुखासाठी कल्याणासाठीच असतात. उत्पत्ती विनाशशील वस्तूंच्या इच्छेला काम असं म्हणतात. एखाद्या वस्तूच्या अभावामुळे काम म्हणजे त्या वस्तूची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाली नाही ना की क्रोध उत्पन्न होतो म्हणजे राग येतो. काम क्रोधरहित होण्यासाठी साधना करणं आवश्यक असतं बरं. चित्तशुद्धी होण्यासाठी काय करावं हे समर्थ रामदास आपल्याला सांगतात. काम क्रोध आवरावा मदमत्सर सारावा सांडुनिया कुलक्षणे शुद्ध धरावी लक्षणे लोभ दंभासी टाकावे मीपणासी आटोपावे विवेक वैराग्य विश्वास धरणे म्हणे रामदास.
कामक्रोधरहित ब्रह्मवेत्या पुरुषाचा स्वभाव, त्याची मानसिकता कशी असते हे महाभारतातील द्रोण पर्वातील श्लोकामधून आपल्याला समजतं. न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं ना पुनर्भवं कामये दुःखतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम. मला राज्य नको, स्वर्ग नको, अपुनर्भवम म्हणजे विदेह मुक्तीही नको, दुःख पीडित जनांच्या पीडेची निवृत्ती माझ्या हातून व्हावी, अशी प्रार्थना रतिदेव परमेश्वराजवळ करतात. यतचेतसाम यतीनाम विदितात्मनाम म्हणजे ज्यांनी चित्त जिंकलं आहे, ज्यांना परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे, अशा ज्ञानी पुरुषांच्या संदर्भात यती हा शब्द इथे वापरला आहे. यती म्हणजे आत्मज्ञानी, आत्मसंयमी असा साधक. ज्ञानप्राप्तीमध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे दोष बाधा उत्पन्न करतात. मल म्हणजे अशुद्धता, मलिनता, काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, ईर्ष्या यांसारख्या भावनांमुळे झालेली मनाची अशुद्धता. ही मलिनता दूर करण्यासाठी सेवा, सत्कर्म, दान आणि भक्ती केली पाहिजे. बरं, कामक्रोध वियुक्तानाम या शब्दांनी मल दोषाचा पूर्ण अभाव दिसतो. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, अस्थिरता, एकाग्रतेचा अभाव. विक्षेप दोषामुळे मन एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही, त्यामुळे साधनेत व्यत्यय येतो. चित्त स्थिर होण्यासाठी जप, ध्यान, उपासना आणि एकाग्रतेचा अभ्यास केला पाहिजे. बरं, विक्षेप हा दोष नष्ट झाल्याचं यतचेतसाम या शब्दातून समजतं. आवरण म्हणजे अज्ञानाचा पडदा, वस्तूचं खरं स्वरूप झाकून चुकीच्या अर्थाने समजून घेणं. उदाहरणार्थ, आपल्या देहाला मी असं समजणं. यासाठी ज्ञानप्राप्ती करून घेणं, सत्य जाणणं, आत्मसाक्षात्कार होणं हे आवश्यक असतं. विदितात्मनाम या शब्दातून आवरण दोषाचा पूर्ण अभाव दिसतो. असा जो ज्ञानी आहे त्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतला आहे. त्याला वर खाली, आत बाहेर, सर्वत्र, नित्य निरंतर एक परब्रह्म परमात्माच विद्यमान आहे असं जाणवतं. एका अद्वितीय परमात्म्याशिवाय इतर कोणत्याही पदार्थाची सत्ताच नाही अशी त्याची दृढ भावना असते. अशा योग्याचं, ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दीपके माझी दीप्ती सतेज बिंबोनी सहज बिंबीन मिळे बिंब नाही पाहसील काही ठाईच्या ठाई हो निराई सर्वी समरस समरसोनी आहे उभारुनी बाहे वेद सांगे ज्ञानदेवनी जी निजोनी सहज देहींचा निर्लज्ज रुसलास ये.
श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.